नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे चौथ्या दिवसाच्या म्हणजे केवळ ज्ञान कल्याणकमध्ये. यामध्ये तीर्थंकरांना सर्व ज्ञान प्राप्ती होते असा हा दिवस आहे. किती मौजे निघायचे आहे लक्षात ठेवा. पूजेमध्ये या काकांनी धरलेला ठेका किती लयबद्ध आहे बघा. सकाळचे पूजा विधी हे सर्व चालू आहेत आणि आपलं मात्र जाणं असतं सकाळी तिथे फक्त मिरवणूक पाहण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी. का तर पूजा विधीसाठी बरेच लोक तिथं बसलेले असतात आणि आपण इथे पाहतो की बाहेर येऊन हत्ती आता चालू आहेत. कारण की काल संध्याकाळी जे संवाद झाले त्याचे आता मिरवणूक निघणार आहे. 2 हत्ती आणि 7 घोडे यांचे मिरवणुकीपुढे या बाहुल्या आहेत. या बाहुल्या देखील तयार होऊन चालल्या आहेत मिरवणुकीकडे. आणि थोडा वेळ मोकळ्या जागी फिरल्यानंतर मिरवणूक चालू झाली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मोकळी जागा भरपूर असल्यामुळे खूप प्रसन्न असं वाटायचं. मिरवणुकीचा शेवटचा हत्ती क्रॉस झाला, घोडे क्रॉस झाले आणि या शेवटचा मागला हत्ती क्रॉस झाला. पुढे एक हत्ती आहे की आपले पाय साहजिकच कॅन्टीनकडे वळायचे. भोजन विभागात आणि नाश्ता सकाळी असायचा. या ठिकाणी इथे ओंकार जोशी म्हणून आहेत, यांनी माझ्या लग्नामध्ये पंडिताची भूमिका निभावली होती आणि माझं लग्न लावलं. मिरवणूक गावात गेले आणि इथे बायो टॉयलेटची व्यवस्था केली आहे, कारण साहजिकच भरपूर लोक येणार त्यासाठी. जेव्हा आम्ही मित्र आणि मोकळ्या रोडला थोडंसं फिरून यायचो, कारण की नंतर 10-10:30ला जेवणाची व्यवस्था असायची, त्यासाठी आम्ही तिथेच असायचो. आता इथे वाघ बघा आणि इथे गाई बघा. गाईचं पिल्लू हे वाघाचं पिल्लू दूध प्याले आणि वाघाचं दूध हे गाईचं पिल्लू प्याले. या प्रकारे की सर्वधर्म समभाव, सहिष्णुता आणि हिंस्रपणा हा सर्व सोडून जसं प्रेमानं प्राण राहतात तसा संदेश दिला जातो. ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत हे आणि दिंडी देखील चालली आहे त्या बाजूने. आता मिरवणूक गेली आहे गावामध्ये. मिरवणूक गावातून फिरताना सकाळ आणि संध्याकाळ 2 राऊंड असायचे. लहान मुलं वगैरे घरासमोर उभारून पाहिजे बघा, पाहायला लागलाय. आणि हा काकांचा नातू आहे आपल्यासोबत असतात ते काका. मात्र मुलं काही घाबरायची देखील. हे पहा, घोड्याचे सवालवाले सर्वजण बसलेले आहेत या मिरवणुकीमध्ये शेवटच्या हत्तीच्या ठिकाणी. आता काही लोक थांबून फोटो घ्यायचा प्रयत्न करायचे, तर थांबून फोटो त्याने घेऊन देत होते. पण सोंड्यामध्ये उचलून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते पंचकल्याण विधीच्या तिथेच यावं लागेल. जाताना बघा मिरवणुकी उत्साहपूर्ण पाहण्यासाठी गावातले लोक सर्व जमा झाले असतात घरापुढे. आणि या ठिकाणी आता दिनू काल केस होती, आज मुजी केलेला आहे. द्या लवकर. हत्तीला जाताना रस्त्यावर केळ खायला द्यायची काही मुलं आणि ह्यांचं धाडस होऊन पुढं जायचं. हे द्या खेळ मला. केळ घेऊन जायला पुढं घाबराल ते. मला दे म्हणे तर दिले नाहीत, नंतर त्यांनीच खाऊन टाकलं असेल नंतर ते. आणि आता मंडपाच्या जवळ गेल्यानंतर आता मिरवणूक फिरून येणार, तोपर्यंत जेव्हा टायमिंग होणार. आणि या ठिकाणी पुकारलं जात आहे की कोणीतरी 2 क्विंटल साखर दिली आहे आहारदानासाठी, शिवाय वाटण्यासाठी. काय बघा, मुलं आपल्याकडे यायला लागलेत. आणि पुन्हा ऐकू आलं की 31 किलो पेढे दिले आहेत इंद्राणी, ज्यांचं मगाशी तुम्ही पाहिलं यजमान निवासस्थान हे त्यांचं घर होतं. आता हत्तीसोबत फोटो काढायसाठी लोकांची गर्दी असायची. इथे मात्र हत्ती मित्रांनो येताना रिकामा यायचा आणि जाताना रिकामा जायचा, कारण की मिरवणुकीनंतर. आणि तिथं मात्र आपला चान्स असायचा बसण्याचा. आता बघा, गाई आणि त्याचं वासरू इथं आणलेलं आहे, पूजेचा काहीतरी विधी असणार आहे त्यामुळे आतमध्ये. आणि हत्ती रिटर्न जाताना मी यांना बघा, अरे पोटला हात विचारलं, जरा विचारू थांबा यांना, रिटर्न जाताना कोणाला घेऊन जातात का. कारण की जाताना हत्ती रिकामात जाणार हे नक्की आहे. आणि जाताना एखाद्याला बसवलं तर 100-200 रुपये दिले तर बसवतील असा विचार. इकडे बघ. बस की. पलीकडच्या हत्तीवर 3-4 बसले असे, या हत्तीवर पण एकटा बसला आहे म्हणजे विचारू शकतो. आणि त्यांनी मान्य झालं. 200 मध्ये व्यवहार फिक्स झाला की आम्ही 3 जण बसणार म्हटलं आणि 200 रुपये देणार. ते तयार झाले, कारण की रिटर्न जाताना काय त्यांनी तसंच जाणार होते. आणि आपण, मी, संग्राम आणि स्वराज, आपण 3 जण बसलोय आम्ही आता हत्तीवर. शेडबाळचा हत्ती मित्रांनो हा. पोरं देखील खुश झाले आणि मला देखील खुश झालो. तर वरून मित्रांनो असं हलालतो, असं उंच वाटलं होतं बघा. हत्ती खाली चाललाय, पाय वगैरे रेकॉर्डिंग करता येणार नाही तो उंचावरून, 10-15 फुटावरून. आणि मध्ये एका ठिकाणी कोणतं बसवाय थांबवलं की या ठिकाणी हत्ती थोडासा वाकायचा, पुढल्या पायात बेंड व्हायचा आणि जागा करून द्यायचा वर चढण्यासाठी. त्या हत्तीला ट्रेंड खूप छान केला असणार हे तर नक्कीच मित्रांनो. आणि हत्ती घेऊन जाणारा हा जो माहूत आहे, एका ठिकाणी चहा प्यायला गेला. चहा प्यायला गेल्यानंतर त्यानं दिलं हत्तीच्या सोंडात बघा, तोंडात दिला हत्तीच्या त्रिशूल नाही काय म्हणतात, अंकुश. हत्तीचं जे टोचो त्याला अंकुश म्हणलं जाते. अंकुश हत्तीने त्या तोंडात धरले. आणि याच्यानंतर त्याने एक गोष्ट केली मित्रांनो, ती मात्र मला भरपूर आश्चर्यजनक वाटली. चहा पिऊन तो निघणार इतक्यात त्या मालकाने त्याला पुन्हा बोलवलं. आता घोडे बी देखील चालले आहेत त्याच्या ठिकाणी. आणि यांनी चहा पिऊन निघणार इतक्यात त्याला केळं देण्यासाठी हत्तीला पुन्हा बोलवलं. पुन्हा हत्ती योगा अंकुश कानला अडकवला.
केळं घेऊन आशीर्वाद दिला आणि हत्ती असं तिकडे न नेता ज्या रस्त्याने त्याला परत आणला होता त्या रस्त्यावर एक 20-30 फूट नेला होगा. इकडे आलता हत्ती पण इकडे 20-30 फूट नेला आणि पुन्हा फिरवला हत्तीला. म्हणजे प्राण्याच्या लक्षात राहायसाठी की उद्या देखील तो चालला तर तिकडे जायला नको म्हणून त्याला त्याच ठिकाणी फिरवला गोल आणि पुन्हा मग मेन रस्त्याला घेऊन चालला. असं त्याचं काहीतरी नियम असतील त्यालाच माहीत. माहुताला पाणी पिण्यासाठी देखील तो थांबला आणि आता बसवेश्वर मंदिराजवळ हत्तीच्या तिथं बांधण्याची जागा आहे त्या ठिकाणी हत्ती गेलाय. श्री क्षेत्र कुंतुगिरी इथला हत्ती हा. आय लव्ह मोजरीगरचा बोर्ड देखील आहे. बसवेश्वर मंदिराच्या मोठ्या प्रांगणात हत्ती बांधलेले आहेत. हत्ती घोडे. हत्ती जाताना दोघा तिघांनी मला म्हटलं देखील की डिग्रजचा कृष्णाकाठ हत्तीवरून चाललेला आहे. अशा प्रकारे आता हत्ती बघा इथं आल्यानंतर मित्रांनो बसला कसा तो बरोबर झूल वगैरे काढण्यासाठी कसा सिस्टमॅटिक बसला पहिला हत्ती आणि दुसरा हत्तीवर तिथं आल्यानंतर देखील मुलांना फोटो काढायची हाऊस असते. तर हे रडायला लागली मुलगी. 50 रुपये देऊन फोटो काढत होते. सर्वजण बऱ्यापैकी बसवायचे. एका जाड मुलाला बसवण्याचा प्रयत्न झाला तर सगळे हसा लागले कारण की हत्तीला उचलणार नाही असं म्हणते त्याने. पण हत्तीची ताकद किती मित्रांनो तो कशालाही उचलू शकतो पण या माणसाला उचलणार नाही माहुताला उचलणार नाही तो जाड मुलगा म्हणून. आणि ह्या हत्तीचे बघा पूर्णपणे सगळे झूल वगैरे काढलेत आहेत. आता ह्या हत्तीला देखील बसवणार. हा हत्ती उठा लागलाय झूल वगैरे काढल्यानंतर. त्यांचे काहीतरी नियम म्हणजे काहीतरी खून खानाखुना असणार ते ऐकून त्यांना कळत असणार. हा देखील रडा लागला. हे बघा हे ढोल्या बसवून म्हणजे तुम्हाला उचलणार नाही म्हणलं लागेल कारण की खूप जाड पोरगा होता तो. हत्तीला उचलेल पण तुम्ही त्या उचलून सोंडात कसं देणार. त्यामुळे आता ही हत्ती बसला आणि पुन्हा उतर लागली आणि मी देखील त्यावरून उतरलोच आहे. तर मित्रांनो बसल्यावर मात्र खूप छान बसलं बरं का. कृष्णाकाठ शेवटी हत्तीवर बसला आपला. बसवेश्वर मंदिराच्या प्रांगणात आता हत्ती थांबलेले आहेत आणि कसं सिस्टमॅटिक हा देखील हत्ती बसला बघा. त्याच्यावरचं देखील झूल काढायचं काम चालू आहे. बेल्टने दोन्ही बाजूला बांधलेलं असतं तोपर्यंत हत्ती शांतपणे नुसता सोंड इकडे तिकडे हलवत बसलेला असतो. हे बा तुम्हाला पाहू शकाल कसं मस्त बसलाय. आता याच्यानंतर त्याला आंघोळीला नेण्याची प्रक्रिया चालू होणार कारण की तो सकाळी फिरून दमलेला असतो आणि त्याला आता आंघोळ हत्ती मित्रांनो कसा मस्त करतो बघा. हत्ती कसा उठतोय बघा. किती वजन असेल पण तो स्वतः ताकदीने उठतोय. मुले देखील आपल्यासोबत थांबलेले आहेत. आता आंघोळ करायला हत्ती बघा. पूर्ण सोंड्याचं पाणी घ्यायचं आणि वरपर्यंत मारायचा. एकाच वेळी 10-15 लिटरचं पाणी 100% बसत असणार. वर अंगावर मारायचं आणि बाजूलाच घोड्याची ट्रेनिंग देखील चालू आहे कारण की मोकळं पटांगण भरपूर आहे डिग्रजच्या कृष्णाकाठचं बसवेश्वर मंदिराजवळ. तर घोड्याला नाचण्याचं ट्रेनिंग द्यायला लागल्यात. काठीच्या इशाऱ्यावर त्याचा काहीतरी प्रयत्न त्यांचे चालू आहेत. हे बघा घोडा कसा नाचायला लागलाय. आणि हत्ती जो आहे हा जो हत्ती इकडे आंघोळ करायला लागलाय हा फक्त सोंड्यातनं पाणी मारल्यानंतर पुढेच तेवढं भिजायचं. मागचा भाग थोडासा भिजायचा कमी म्हणून हा चावीने माहूत मारलाय मागे पाणी. हे बघा कसं फक्त पाणी पुढे जास्त बसायचं. आमच्या अंगावर देखील पडायचं आणि शहारे आल्यासारखं व्हायचं. आता डिग्रजच्या कृष्णाकाठी हा हत्ती आंघोळ करून जाताना मित्रांनो हे बघा हत्ती आंघोळ करायला लागलाय आणि आंघोळ करून जाताना मित्रांनो त्याला मागचं भाग कोण स्वच्छ करायचा. मग माहूत काय करणार त्याला इकडे बसवणार आणि पुन्हा मागला भाग सगळा घासून काढणार. हे बघा पुढचा भाग देखील तो घासून काढलाय कारण काही ठिकाणी त्याला ब्रशने घासावंच लागेल. हत्तीची ही क्रिया मित्रांनो मला खूप आश्चर्यकारक केली कारण घंटीच्या आवाजात तो कंटाळा असणार त्याने सोंडेमध्येच घंटी दाबून धरले. हलाय नको टिंग टिंग आवाज यासाठी. आता बघा मुली तिकडून यायला लागले प्रसाद घेऊन आणि आपण देखील आता जेवायला जाणार आहे. पूजा संपन्न झालेली आहे. हत्ती आता आंघोळला गेला आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे. घरी जेवायला चाललो आहे. चला तर मित्रांनो पंचकल्याण पूजेच्या पुढच्या भागात उद्या भेटू. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला आणि पोहत चला देखील म्हणतो मी कारण की नदीवरले भाग देखील येणार आहेत. खुश रहा.